जय शिवराय मित्रांनो, आपण आता कलावंतीच्या टोकावर आहे आणि काही उशिरातच आपण खाली उतरणार आहोत आणि प्रबळगडच्या वाटेने आपण निघणार आहोत। आता कलावंती आम्ही उतरलेला आहे। जस्ट आम्ही थोडं चाय पाणी नाश्ता केला आणि आता आम्ही निघालो आहे प्रबळगडकडे। बाजूलाच बघू शकता हे प्रबळगड आहे। ह्याला जाण्यासाठी मेन म्हणजे गावातून रस्ता आहे, पण आम्ही या डोंगराच्या रस्त्याने प्रबळगडच्या रस्त्याने निघणार आहोत, जेणेकरून आमचे वाटचाल कमी होईल। आम्ही गाववाल्याला विचारलं त्यासाठी जाऊ शकतो का, तर ते बोलले हो जाऊ शकता, जेणेकरून तुमचा टाइम वाचू शकतो। तिथे बघू शकता की तिथून रस्ता आहे गावातनं, पण आपल्याला तो टाइम वाचवण्यासाठी आपण असा हे न जाता आपण इथून सरळ या रस्त्याने जाणार आहोत। तर तुम्हाला दाखवतो, चला। बघू शकता तुम्ही की ह्या रस्त्याने आपल्याला सरळ असं जाऊन तिथे एक झोपडी आहे, त्या झोपडीच्या इथे आपल्याला जायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे एक गुफा आहे, आपण जे मगाशी दाखवली त्याचप्रमाणे त्याच रस्त्याने सरळ असा रस्ता आहे हा जायला, आणि त्या घरापाशी आपल्याला पोचायचं आहे। तिथे एक झोपडी आहे त्यापाशी। तर चला मग आपण जाऊया। आपण प्रबळगडच्या पायथ्याशी डोंगर पायथ्यानी चालत आहोत। थोडे दगड आहेत पण वाट पण आहे, तर आपण त्या वाटेने चाललो आहोत प्रबळगडकडे। बाजूला कातळ दिसत आहे तुम्हाला, हा प्रबळगड आहे। बघू शकता पूर्ण कातळ आहे। एक कातळ दगड पडलेली आहे। रस्ता आहे की नाही काय माहिती नाही, पण आपण बघूया। आमची माणसं पुढे गेलेली आहे रस्ता। अरे वा, एकदम गुफे टाईप रस्ता झालेला आहे कातळ दगडामुळे, मस्त गुफेमध्ये। फायनली मित्रांनो आपण त्या झोपडीपाशी पोचलेलो आहे, तुम्हाला दिसत असेल। मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आपल्याला या झोपडीपर्यंत पोचायचं आहे, तर आपण इथून पोचलेलो। या झोपडीच्या बाजूला लागून एक अजून एक जागा आहे जिथे एक गुफा आहे। आपण त्या गुफेला जाऊन बघूया कशी आहे ती। दोन रूम आहे तिथं। आतमध्ये दोन वेगवेगळ्या गुफा आहेत, तर आपण चला बघूया। मगाशी बघितल्याप्रमाणे आपल्याला इथे पण एक गुफा भेटलेली आहे। अजून एक रस्ता इथून आतमध्ये जात आहे दुसऱ्या गुफेकडे, तर आपण तिथे पण जाऊया, चला। बघू शकता हे किती मोठा पेस आहे, फक्त बसायला जागा होत नाही, पण मस्तपैकी पेस आहे। थोडीफार वाटवामुळे आहे, मगाशी बघितल्याप्रमाणे इथे पाल बिल तर काही दिसत नाही, पण वाटवामुळे आहे। बघू शकता आपण पोचलेलं आहे दुसऱ्या गुफेमध्ये। ही दुसरीवाली गुफा आहे, मगाशी एक दाखवली ती दुसरी, पहिलीवाली गुफा होती। थोडी हाईटला कमी आहे, एवढीच आहे, फक्त माणूस बसू शकतो साधारण याच्यामध्ये।
50 माणसं असू शकतात, बसू शकतात आरामशीर. तो येतोय ना. थोडं रेंगत यायला लागतंय, पण ठीक आहे, येण्यासारखं आहे जागा आणि बसणं योग्य आहे. बघा असं तुम्ही मांडी घालून बसू शकता. अशा गुफा बघण्यासाठी आम्ही सहसा टॉर्चचा जास्त करून वापर करतो, जेणेकरून आम्ही ट्रॅकमध्ये टॉर्च घेऊन येतो सोबत, जेणेकरून अंधारामध्ये आपल्याला बघता येईल. तर ही झोपडी आहे आणि ह्याच्या ऑपोजिट साईडला इथून रस्ता आहे त्या गुफेकडे जाण्यासाठी. तर तुम्ही नक्की जावा आणि बघा, आणि येताना सोबत लाईट पण घेऊन या, जेणेकरून तुम्हाला गुफेमध्ये बघता येईल. इथे सगळा दगडाचा एरिया आहे, तर जरा रिस्की आहे. तर या झोपडीच्या मागच्या बाजूनी रस्ता आहे, तर आपण या साईडनी जाऊया. चला. हा पूर्णपणे दगडांनी भरलेला रस्ता आहे, तर इथे सांभाळून चाला, जेणेकरून तुमच्या पायाला दगड किंवा पाय घसरून तुम्हाला लागू नये. आणि मेडिकल किट सोबत ठेवा, जेणेकरून काही इंजुरी झाली तर आपल्याला तिथे वापरता येईल. वीस मिनटं झाली, आम्ही कंटिन्यू चढतोय. हा दगडी भाग असल्यामुळे पूर्ण चालायला त्रास होतोय, तरी आम्ही मध्ये 2-3 ब्रेक घेतले आणि थोडाच टप्पा राहिला आहे आम्ही पोचायला. आणि फायनली आम्ही इथे पोचलेलो आहे. इथे पायऱ्या दिसत आहेत. हा पहिला दरवाजा होता, पण आता सगळे तडजोड झाल्यामुळे इथे फक्त त्याचे अवशेष राहिलेले आहेत. या रस्त्याला लागून एक पाण्याचा टाका आहे, आपण त्याकडे जाऊया आणि थोडं फ्रेश होऊया. थोडा विसाव्यानंतर आम्ही आता पुढे निघालेलो आहोत वाटतं. तर ही थोडी जंगलातून वाट आहे, थोडा गारवा आहे, त्याच्या थोडा रस्ता भटकण्यासारखा आहे. इथे 2 रस्ते असल्या कारणाने 2 अशी मार्किंग आहेत, तर आम्ही लेफ्ट साईडच्या मार्किंगने निघालेलो आहे. आम्हाला कलावंती गड बघायचं, त्यामुळे आम्ही या रस्ता चॉईस केला आहे. थोडा जंगलातून आहे, पण गार भेटतं शरीराला. अशा पद्धतीने आम्ही थोडा वरती चढलो आहे. इथे एक रस्ता दिलेला आहे आणि समोर एक रस्ता आहे, तर आपण समोरच्या साईडने जात आहोत कलावंतीला बघायला. तर चला. हा थेट जंगलातून आपल्याला कलावंती दुर्गाकडे नेत आहे आणि सिम्बॉलसाठी तिथे काही बाटल्या पण लावलेल्या आहेत आणि ॲरो पण केलेले आहेत, जेणेकरून तुम्ही रस्ता हरवणार नाही. अशा पद्धतीने बाटल्या लावलेल्या आहेत. एकदम जंगल आहे आणि जंगलाच्या मधून हा रस्ता आहे. थोडा भीतीचं वातावरण वाटत आहे, पण तसं काही घाबरण्याची गोष्ट नाही आहे. इथे कोणत्याही प्रकारचे प्राणी नाही आहेत. हिंसक प्राणी असे नॉर्मल प्राणी आहेत, पण हिंसक प्राणी नाही, त्यामुळे तुम्ही आरामशीर हा ट्रॅक करू शकता. अशा पद्धतीने बाहेरचं जंगल आपल्याला दिसत आहे, संपले आहे. तर आता आपण बाहेर आले जंगलातून. परत एक आतमध्ये आपल्याला जंगल टाईप लागलं आहे, थोडा गारवा शरीराला.
मध्ये मध्ये असा गारवा असेल तर बरं वाटतं. पण आता आपला एक चांगला व्ह्यू दिसणार आहे, तर चला आपण बघूया तो व्ह्यू. आपण पोचलो आहोत आणि आता आपल्याला इथून कलावंती दुर्ग हे दिसणार आहे. तो समोर बघू शकता तुम्ही कलावंती कसा सरळ असा ताट मानेने उभा असलेला, आणि इथून महाराजांची प्रतिमा पण दिसत आहे. थोडी धुंदक आहे पण दिसत आहे. जेवण झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही पुढच्या वाटेला निघालो आहोत. 1656 मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून ह्या गडाचे नाव प्रबळगड असे केले. प्रबळगडचे पूर्वीचे नाव हे मुरंजन असे होते. समुद्र सपाटीपासून 2300 फूट उंचीवर हा गड आहे. हा गड उत्तरी कोकणातील महत्त्वाचा लष्करी तळ होता. मित्रांनो, मगाशी बघितल्याप्रमाणे आपण इथून वरती आलेलो आणि लेफ्ट साईडला या रस्त्याने आपण गेलेलो. तर आता आपल्याला जायचं आहे राईट साईडच्या रस्त्याला, तर आपण या रस्त्याने जात आहोत. इथे पण दोन रस्ते येत आहेत, एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला. पण आपल्याला काळा बुरुज बघायला जायचं आहे. तसं इथे एक पाटी लावलेली आहे काळा बुरुजसाठी, तर तुम्ही या दिशेने काळा बुरुजला जाऊ शकता. तर चला आपण काळा बुरुजला जाऊया. शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोर्या यांना हरवलं तेव्हा त्यांचे सरदार आबाजी यांनी कल्याण भिवंडी व रायरीपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यातच मुरंजन गडचा समावेश आहे. या गड किल्ल्यावर घनदाट जंगल असल्या कारणाने थंड वातावरण आहे, त्यामुळे चालायला आणि थकवा काही जाणवत नाही आणि आरामशीर तुम्ही या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत जाऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला इथे एक राजवाड्याचा अवशेष भेटला आहे, तर आपण बघूया त्यामध्ये काय काय आहे ते. चला मग. अशा प्रकारे इथे टोटल 4 राजवाडे आहेत. आपण जो पहिला बघितला तो 4 नंबरचा होता. हा 3रा राजवाडा आहे. अवशेष अजून चांगले आहेत पण आतमध्ये बघण्यासारखं काही राहिलं नाही. बाहेरून फक्त तुम्ही बघू शकता की 4 चौतरे बरोबर मजबूत आहेत अजून. तसाच हा 2रा राजवाडा आहे. जरा हा घनदाट जंगलामध्ये आहे, त्यामुळं त्यामध्ये काही बघता तर येणं झाले. झाडं भरपूर उगवली आहे. हा पण 4 बाजूनी चौतरा आहे, चांगला बांधलेला आहे. आतमध्ये पण काही विशेष दिसत नाही. बघू शकता हा आहे पहिला राजवाडा. विशेष म्हणजे या 4 राजवाड्यांमध्ये दरवाजा कोणत्याही प्रकारचा नाही आहे. हे छोटा जो दरवाजा दिसत आहे तोच दरवाजा आहे आणि त्याला दोन्ही बाजूला छोट्या छोट्या खिडक्या आहेत. या किल्ल्याचे प्रबळगड हे नाव ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे हा मोठा असून त्यात बलवान म्हणजे मोठी ताकद आहे या किल्ल्यामध्ये, यासाठी ह्याचे नाव प्रबळगड ठेवण्यात आले. या गडाला पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी आणि दक्षिणेला पाताळगंगा नदीने वेढलेला आहे.
तुम्ही पाहू शकता किती घनदाट जंगल आहे आणि गारवा भरपूर आहे. ऊन बाहेर पडलेलं आहे दाट, पण इथे एकदम गारवा आहे. आणि पहिला असा गड आहे त्याच्यामध्ये एवढे घनदाट जंगल आहे. नाहीतर प्रत्येक किल्ल्यावर गवत आहे पण ते सुकलेलं आहे, वाळलेलं आहे. पण या किल्ल्यावर बघताय तुम्ही पूर्ण जंगलच निर्माण झालेलं आहे. काही अंतर चालल्यानंतर आम्हाला गणपतीचे मंदिर लागले आहे. गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आम्ही गेले असता आम्हाला तिथे हनुमानाची मूर्ती आणि एक शिवलिंग असं आढळलं. हे आढळलेलं शिवलिंग जुन्या काळातील आहे. देवाचे दर्शन घेता असता मनातला जो थकावा होता तो निर्घुसपणे निघून गेला आणि पुढे वाटचाल करण्यासाठी आम्हाला एक जिद्द मिळाली. तर आपल्याला जायचं आहे काळाबुरुजला. तर हा रस्ता जातोय काळाबुरुजसाठी. आणि सैदेव सावंत यांची जाण्यासाठी इकडे एक आहे रस्ता. आपण जाऊया तिकडे समाधीला पण. ठीक आहे, सध्या आपण काळाबुरुजकडे जातो. हे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच लागून आहे रस्ता. त्या साईडने आपल्याला जायचे काळाबुरुज. हे बाजूला बघू शकता की इथे एक तलाव आहे पण ते सुकलेलं आहे. आता तिथे गवत उगवले आहे. पण आपल्याला जायचं आहे काळाबुरुजकडे. तर आपण चाललो आहे काळाबुरुज. चला. इथे पण दोन मार्ग आहेत, एक दरवाजाकडे जाण्यासाठी आणि दुसरा बुरुजाकडे. तर आपण बुरुजाकडे जाणार आहोत. तर आपल्याला हा रस्ता पकडायचा आहे. तर आपण या रस्त्याने पुढे जाणार आहोत बुरुजाकडे. जस्ट आम्ही बुरुजाच्या जवळ पोचलो आहे. थोडी इथे उतरंड आहे, पाय घसरण्याचे चान्सेस आहेत, पण ठीक आहे. बुरुजाला लागूनच जवळच एक पाण्याचा टाका आहे. अशा प्रकारे आपण पोचलो आहोत काळाबुरुजाला. आणि समोरच तुम्हाला दिसू शकते तिथे विशालगड आहे. समोर जो डोंगर दिसतोय तो माथेरानचा डोंगर आहे. तुम्ही बघू शकता की हे एक वास्तू आहे. फक्त आता त्याचे अवशेष राहिले, ते पण दगडामध्येच. बाकी ते बघण्यासारखं आता काही राहिलं नाही. आपण आता दुसऱ्या दरवाजाकडे जाणार होतो, पण दुसऱ्या दरवाजाची पण अवस्था आता बिकट होती. त्यामुळे आपण तिकडचं जाणं कॅन्सल केलं आणि आता इथून आपण परत आपल्या घरी निघालेलो आहोत. आणि ह्याचा अनुभव एकदम मस्त झालेला आहे. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.